या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट, सोलापूर। पुणे येथे एका माथेफिरू व्यक्तीकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे। या कृत्याचा निषेध करत आणि आरोपी तसेच अशा प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, पुणे रेल्वे स्थानकाजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यावर एका माथेफिरूने कोयत्याने हल्ला करून विटंबना केली। हा फक्त माथेफिरूपणा नव्हता तर 2014 पासून पेरल्या गेलेल्या गांधी द्वेषाच्या विषाचा परिणाम आहे। भाजप आणि त्यांच्या पिलावळींच्या छत्रछायेत खुनी गोडसेंचं उदात्तीकरण, देशातील सर्वस्व अर्पण केलेल्या, स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा धादांत खोट्या इतिहासाचा जाणीवपूर्वक केलेला प्रचार आणि प्रसार यामुळे अशी कृत्ये घडतायत। गांधी विरोधी विचारधारा आज सत्तेत असली तरी गांधी विचार वाढतो आहे, म्हणून ही अशी भ्याड कृती रात्रीच्या अंधारात केली जात आहे। हा गांधी विरोध म्हणजे फक्त गांधींचा अपमान नाही तर भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे। 75 वर्षांनीही गांधी या नावाची देशद्रोह्यांच्या मनात भीती आहे, याचं प्रतीक म्हणजे ही विटंबना। अरे वेड्यांनो, गांधी ही केवळ व्यक्ती नाही तर विचार आहे। तो विचार बंदुकीच्या गोळीने नाही संपला, तो अशा विटंबनेने कसा संपणार? गांधी अमर आहेत आणि राहतील। दुर्दैवाने भारतात आज नथुराम पुन्हा जन्मतो आहे। आता मनुवादी वृत्तीला आव्हान देण्याची वेळ आली आहे। यावेळी माजी महापौर आरिफ शेख, प्रदेश सचिव विनोद भोसले, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलामंडे, माजी नगरसेविका फिरदौस पटेल, परवीन इनामदार, अब्दुल खलीक मुल्ला, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, व्हीजेएनटी अध्यक्ष युवराज जाधव, ग्राहक संरक्षण सेल अध्यक्ष वैभव पाटील, बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड, उपाध्यक्ष अनिल मस्के, हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, रफिक इनामदार, लखन थोरात, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, सुभाष वाघमारे, लतीफ शेख, रजाक नादरी, सुनील गोडसे, सलीमा शेख, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, अनिता भालेराव, धनंजय पाळेकर, रुबी गुंड, विजय बालनकर, अभिलाष अच्चुगटला यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यांच्या जो पुतळ्याच्या या ठिकाणी विटंबना झालेली आहे। पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो महात्मा गांधींचा पुतळा आहे त्या ठिकाणी त्या मनोरुग्णांनी महात्मा गांधींचे विचार संपवण्याकरता कोयत्याने पहिल्या पायावर वार केला, त्यांचा छातीवर आणि नंतर मानेवर वार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर महात्मा गांधीचे विचार नथुराम गोडसेसारखे अनेक पिलावळं जन्म घेतील, पण महात्मा गांधींचा विचार कधी संपू शकत नाही। महात्मा गांधींनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। 75 वर्ष झालं देशामध्ये जिथं जाईल तिथं महात्मा गांधींचे विचार आणि त्यांचे स्टॅच्यू व पुतळे आहेत। त्यामुळं असे किती जरी मनोरुग्ण तयार झाले तर या देशाला महात्मा गांधीचे विचार कोणी संपू शकणार नाही आणि अशा मनोरुग्णावर कडक कारवाई करावं म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे सोलापूर शहरात CP साहेबांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं आहे की अशा मनोरुग्णांना नॉन बेलेबल गुन्हे या ठिकाणी दाखल करावेत, जेणेकरून ज्या महापुरुषांनी या देशासाठी बलिदान दिलं, या देशासाठी मोठं त्याग केलं, स्वतःच्या घराची आहुती दिली, अशा लोकांचे वारंवार महापुरुषाचे ह्या महाराष्ट्रामध्ये अपमानास्पद असे वागणूक काही लोक देत आहेत आणि ठराविक महापुरुषाला या ठिकाणी टार्गेट केलं जातं आहे, ते देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।